नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत होत आहे। मित्रांनो, काल गणेश जयंती होती, म्हणजे गणेश जन्मदिवस। अनेक ठिकाणी गणपतीचा वाजत गाजत स्वागत करण्यात येतं आणि काही घरातही गणपती येतात आणि गणपती उत्सव साजरा केला जातो। आज गणपती जन्मदिनाचा औचित्य साधून आम्ही पण आज घरात उकडीचे मोदक करायचे ठरवले। मालवणी पद्धतीचे बेस्ट उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत ही फार सोपी आणि साधी आहे आणि त्याका वेळही खूप कमी लागता। तसा नैवेद्य ठेवचो गणपती ह्या एक कारण हाच, पण त्याचबरोबर आमकाही आवड हा थोडासा गोडधोड खावची। जसा मालवणी माणूस म्हटला तर मासे मटण आणि गोडधोड या वयाच। तर मित्रांनो, या उकडीचे मोदक बनवण्याची पूर्ण प्रक्रिया मी तुमका आज हे व्हिडिओ दाखवतले, तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। चला तर मग जाऊया आतमध्ये किचनमध्ये आणि बघूया उकडीचे मोदक मालवणी पद्धतीचे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनले जातात। चला आता हय आपण पहिल्यांदा 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। आपले काय जास्त मोदक बनवचे नाहीत, लिमिटेड बनवचे आहेत, कारण खाणारे त्यामुळे 2 जण असो। ह्या पीठ जितक्या बारीक दळून घ्यायच्यात ना तितक्या चांगला। जेवढा आपण मोदक बनवण्यासाठी पीठ घेतलं आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे 1.5 वाटी पाणी। या पिठात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। तर एका बाजूक आपण गॅसवर पाणी गरम करत ठेवलं, ते काय 1 उकळी येईपर्यंत या पाणी गरम करायचं। या पाण्यात आता बऱ्यापैकी उकळी येतली आहे। आता या उतरून घेऊया गॅसवरून आणि पिठात ओतून घेऊया। आता या पाणी ओतलेलं पीठ व्यवस्थित आपण चमच्याने ढवळून घेऊया। ते काही एकरूप करूचं असं आपल्याला। आता तसं नॉर्मली पीठ पाण्यात टाकून त्याला भागून घेतात, पण आपण हे पिठात पाणी टाकतो। या गरम पाण्यात मिक्स केलेलं पीठ आपण थोडं वेळ थंड करीत ठेवूया आणि तोवर आपण आता सारणाची तयारी करून घेऊया। या सारणासाठी बनवलेलं साहित्य 1 वाटी किसलेला खोबरा, 1 वाटी किसलेला गूळ आणि थोडी वेलची पावडर। तर मंडळी, आपण सारणासाठीचा गूळ, खोबरा या सगळं साहित्य घेतलेलं त्या एक पातेला गॅसवर ठेवून त्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये जी वेलची पूड आपण करून ठेवली ती टाकून घेतलं। आता या सारण आपला व्यवस्थित एकजीव झाला, म्हणजे बनवून रेडी। आता बघूया आपला पीठही बऱ्यापैकी थंड झाला असा। या पीठ आता व्यवस्थित मळून त्याचं आपल्याला एक गोळो बनवून घ्यायचा। यो गोळो तयार झालेला पिठाचा। आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया मोदक बनवण्यासाठी। आता तुम्ही हे बघू शकतास, हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून तयार झाले आहेत। हे गोळे हातावर ठेवून त्याची पारी बनवायची असतात, पण जर तुमका जमत नसत तर तुम्ही हे लाटून घेऊ शकता, जसे आपण पुरी बनवताना लाटतो ना तसे। आता आपण हे पुरीसारखे लाटून घेतलं। आता आपण ह्याच्यात सारण भरून घेऊया। या पिठाच्या आकाराच्या हिशोबाने आपल्याला त्यात सारण भरून घ्यायचा असा। आता या सारण भरलेली पोळी एकत्र करून मोदकाच्या आकाराने त्याका दुमडून घेऊया आणि हे आपले मोदक तयार। तर मित्रांनो, अजून तयार झाले नाहीत, अजून एक प्रोसिजर बाकी असा। तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मोदक तयार झाले आहेत। आता त्यांना आपण वाफवून घेऊया। आता आपण एका भांड्यात पाणी घेऊन आता मंद गॅसवर ठेवचा तो टूप, आणि त्याच्यावर आपण आता हे जे मोदक आहेत अगोदर त्याच्यावर ही जाळी ठेवची। झाळीवर आपण एक ताटात जे मोदक बनवले ते आपण आता याच्यावर ठेवतलो।
आणि हे 20 ते 25 मिनिटं ठेवचे. आणि आता आपले मोदक बनवून तयार. तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले मोदक आपले तयार झालेले आहेत. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमका ही रेसिपी नक्कीच आवडली असत. आवडली तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमका पहिली भेटत. आणि हो, व्हिडिओ लाईक करून विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटाया. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.